सगळे इंस्टाग्राम बघितल्यावर लोकांना वाटतं की आपल्याला असं आयुष्य जगायचंय, आपली लाईफ त्यांच्यासोबत कम्पेअर करतात. या कंटेंट क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक जण कमीत कमी, मी जर का चुकीचा नसेल तर 50% वर एकतर एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या गोळ्या घेतात. हा, याचं पहिलं कारण आहे की रोजचे अपडाऊन्स नाही सहन होत रे. सगळं चांगलं चांगलं दाखवणं हे त्यांचं कामच आहे. कारण लोकांना आशा वाटते ना की मी पण इन्फ्लुएन्सर आहे. सगळ्या सोशल मीडियाची काळी बाजू काय माहितीये, रोज तुम्ही प्रसिद्ध होता आणि रोज तुम्हाला कोणतरी नाव ठेवतं, आणि हे रोज करणं हे इतकं टॉक्सिक आहे की सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, लोकांना वाटतं खूप पैसा मिळतो, पण ह्याच्यामध्ये खर्च किती होतो ते कोणच फार बोलत नाही. मोठमोठे चॅनल्स तुम्ही बघा, मिलियन ऑफ व्ह्यूज 1000 मध्ये आले. लोकांना वाटतं 2 लाख व्हिडिओ चालला. आपण तर या इंस्टा, फेसबुक आणि युट्यूबला करिअर मानून बसलो रे. म्हणून म्हणतोय की त्यांच्या शिवाय सुद्धा तुमचं पोटेन्शियल ओळखणं आणि फक्त याच्यात अडकून न राहणं. हा, आम्ही याला मान्य करतो, मला मार्केटिंग करायचंय या सोशल मीडियावर. आता तुम्ही रिलेव्हंट आहात, नंतर रिलेव्हंट नसणार आहे याचा ज्याला अंदाज असतो तो पुढे जातो, तो स्वतःमध्ये बदल करतो, कंटेंटमध्ये बदल करतो, आणि या कंटेंट सोबत, डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत राहता तो स्वतःच्या अजून 10 गोष्टी करत असतो. म्हणून त्यांचं चालतं. पण सोशल मीडिया इज नॉट लाईफ. तुम्ही आयुष्याचं करिअर म्हणून सोशल मीडिया मध्ये येत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल अरे लोक आता विचारतात, आता पैसे मिळतात, हे रिलेव्हन्स उद्या बदलणारे मित्रा.